Audio Jungle. धाराशिवमधील नवीन बसस्टँडची नियोजनाअभावी चालू असलेली दुर्दशा। नमस्कार, तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज दिनांक 6 जून 2025 रोजी धाराशिव शहरातील मुख्य बस स्थानकात एक नवीनच किळसवाना प्रकार पाहायला मिळाला। या बस स्थानकामध्ये दारू पिणाऱ्यांनी हैदोस घातलेला दिसून येत आहे। यामध्ये तयार केलेल्या सर्व नवीन बाकड्यावर हे दारू पिणारे लोक उलट्या तर सोडाच लघवी करून पडलेले दिसून येत आहेत। यामुळे ग्रामीण भागातून तसेच शहरी भागातून आलेले प्रवासी, कॉलेजला, शाळेला ये जा करणाऱ्या मुलींची बसण्यासाठीची गैरसोय होत असताना दिसून येते। या सर्व घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न प्रवाशांना पडलेला दिसून येत आहे। यामुळे विभाग नियंत्रक साहेबांनी सोबतच आगार प्रमुख साहेबांनी या अशा किळसवाण्या घटनेमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेऊन नवीन बस स्टँड मध्ये सुरक्षा रक्षकांसोबत स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशी विनंती भारतीय दलित ऐक्य कृती समितीच्या माध्यमातून काही महिला कार्यकर्त्यांनी केली आहे। या जे स्टँडची दुरावस्था झाली ते सगळ्यांनी फक्त पोलिसांवर किंवा इतर कर्मचाऱ्यावर ती जबाबदारी ठेवून चालत नाही, तर स्वतः येणाऱ्या प्रवाशांनी ती व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून रोग पसरणार नाही। व्यवस्थित सगळ्यांनी व्यवस्था ठेवली तरच ही घाण किंवा घाण नाही झाली तरच ही स्वच्छता राहील, रोगांचा प्रसार होणार नाही। या एसटी महामंडळाचं जिथले कर्मचारी आहेत त्यांचं काय कर्तव्य आहे का या संदर्भात? एसटी कर्मचाऱ्यांचं कर्तव्य काय असणार आहे? त्यांनी प्रवाशांना हटवावं का या भिकाऱ्यांना उठवावं का त्या घाणीच बघावं? आणि काय वाटतं तुम्हाला संदर्भात? येणाऱ्या स्टँड कर्मचाऱ्यांनी जे स्वच्छता करणार आहेत त्यांनी स्वच्छ केलं पाहिजे सारखं। इथं जे दारू पिऊन लोक येऊन झोपतात या संदर्भात काय बोलता येईल तुम्हाला? स्वतः त्यांनीच त्याची जबाबदारी केली पाहिजे ना, यांनी काय करायला पाहिजे? प्रत्येक गोष्ट हे इथल्या कर्मचाऱ्यांचं काम नाही की प्रत्येक गोष्ट ती त्यांनीच केली पाहिजे, कारण येणं जाणाऱ्यांना कळलं पाहिजे। यांची काय पूर्ण जबाबदारी तेवढी असू शकत नाही, कारण हे सगळ्याच गोष्टी काय बघू शकत नाहीत ना। उस्मानाबाद शहरामध्ये जो प्रकार बस स्थानकावर घडलेला आहे तर तो एकदम लाजिरवाना आणि किळसवाना मला वैयक्तिक दिसून आलेला आहे। त्याच्यामुळं मी आज ही पत्रकारांना मुलाखत देऊ इच्छितो आहे। मी भारतीय दलित ऐक्य कृती समिती जिल्हा धाराशिवचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो आहे, सोबतच महाराष्ट्राध्यक्ष म्हणून काम करतो आहे। तर हा जो धाराशिवच्या बसस्थानकामध्ये जो किळसवाना प्रकार आला आहे तर तो निंदनीय आहे। ज्यामुळं एस टी प्रवासी जे ग्रामीण भागातून किंवा शहरातून ह्या बसस्थानकात मध्यवर्ती बसस्थानकात येतात तर त्यांना बसाय उठायचं जागा राहत नाही। असे हे दारू पिणारी जी लोक आहेत तर त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे। आता आपण बघितलं प्रत्यक्ष एक व्यक्ती, एक इसम दारू पिऊन असा झोपलेला होता, जसं काय त्याच्या घरात अस्ताव्यस्त पडला आहे आणि उलटी ओकारी करून त्यानं सगळी ती परिसर घाण केलेला आहे। तर ह्याला जिम्मेदार इथं एखादा गार्ड, सिक्युरिटी जर चांगल्या पद्धतीने दिला तर ही दारू पिणारी जी लोक आहेत ती एस टी महामंडळात येऊ शकत नाहीत, आणि एस टी महामंडळात ती लोकं नाही आली तर इतर सर्वसामान्य लोकांना हिताची सुविधा भेटणार आहेत। आता तो इथं बरेचसे, आता मी मध्ये जाऊन बघितलं हे बरेचसे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी, कॉलेज कुमार आहेत, तर त्यांना सुद्धा इथं बसण्यासाठी थोडी घाण जागा आहे, त्यांना